मित्रांनो, तुम्हाला कशावरून दिसतंय की तो कॅप्टन अशोक खरात त्या महिलांवर जबरदस्ती करतोय? कुठल्या एकाही व्हिडिओमध्ये जबरदस्ती करताना दिसलेला नाहीत. हे सर्व त्यांच्या दोघांच्या सहमतीने चाललेल्या गोष्टी आहेत. आणि मग विठ्ठल कांगणे सरांनी त्या ठिकाणी त्याच विषयी एखादा माणूस आपल्या विरुद्ध बोलत असेल किंवा आपल्या ज्या काही गोष्टी चुकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवर विरुद्ध बोलत असेल तर मित्रांनो, त्या व्यक्तीचं तोंड दाबायचं, त्या व्यक्तीला बदनाम करायचं, त्या व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल करायचे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या हे चालू आहे. मित्रांनो, मी बोलतोय विठ्ठल कांगणे सरांविषयी. मित्रांनो, सध्या विठ्ठल कांगणे सर यांचं इंस्टाग्राम अकाउंट सरकारच्या माध्यमातून बंद केले. तर मित्रांनो, सरकारनं विठ्ठल कांगणे सरांचं हे अकाउंट का बंद केलेलं आहे, त्याची कारणं काय आहेत, हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. मित्रांनो, सध्या जे सोशल मीडियावरील विठ्ठल कांगणे सर आहेत, विठ्ठल कांगणे स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात. ते सोशल मीडियाला ॲक्टिव्ह आहेत. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबच्या माध्यमातून ते लोकांना विनोदी शैलीमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात. तर मित्रांनो, सध्या विठ्ठल कांगणे सरांचं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे त्या अकाउंटवर जवळपास 16 लाख फॉलोअर्स होते. ते मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून ते अकाउंट सस्पेंड करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आता हे अकाउंट सस्पेंड का केलेलं आहे, तर मित्रांनो, विठ्ठल कांगणे सर हे काय करत होते, विठ्ठल कांगणे सर जे सरकारचं काही चुकीचं धोरण असेल त्या धोरणांवर बोलत होते. बाबा, सरकारनं आधी काय सांगितलेलं की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली जाईल. पण आता सरकारनं काय केलेलं आहे, सरकारनं त्या कर्जमाफी जाहीर केली, पण त्यांना किती अटी लावलेल्या आहेत. जे थकीत कर्जदार असतील त्यांनाच फक्त कर्जमाफी भेटली जाईल आणि जे रेग्युलर कर्जदार आहेत त्यांना 50,000चं त्या ठिकाणी अनुदान मिळेल. पण मित्रांनो, सरकारनं जाहीरनाम्यात काय सांगितलं होतं निवडणुकीपूर्वी की आम्ही तुमची शेतकऱ्यांची सरसकट सातबारा कोरा केला जाईल. मग मित्रांनो, त्याविषयी विठ्ठल कांगणे सर बोलतात. तसेच सध्या कॅप्टन अशोक खरातचं प्रकरण आहे त्याविषयी विठ्ठल कांगणे सर बोलतात. मित्रांनो, या गोष्टी ते बोलतात म्हणून त्यांचं अकाउंट सस्पेंड करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, विषय काय आहे की आता आपण राज्यकर्त्यांविषयी बोलायचं म्हटलं तरी ते गळा दाबण्याचा प्रयत्न करतात. जर बोलायचं म्हटलं तर काही आमिष दाखवून म्हणतात ह्या गोष्टी बोलू नका, आमिषाला बळी पडले नाहीत तर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करतात. त्यांनाही भागलं नाही तर असे सोशल मीडियाचे अकाउंट बंद करतात. मित्रांनो, हे सध्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, कारण विठ्ठल कांगणे हा माणूस मित्रांनो, मी बऱ्याच वर्षापूर्वीपासून त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखतो. विनोदी शैलीमध्ये ते वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात. मित्रांनो, विनोदी शैलीमध्ये प्रत्येक गोष्ट एखादा मुद्दा ते मुद्देसूदपणे सोप्या पद्धतीने ते मुलांना शिकवतात आणि अनेक मुले त्यांच्या माध्यमातून घडलेली आहेत. आणि जर सरकारचं एखादं चुकीचं धोरण असेल तर त्या विरुद्ध बोलणं काय गुन्हा आहे का? आणि मित्रांनो, ह्या विठ्ठल कांगणे सरांचं सरकारच्या माध्यमातून इंस्टाग्राम अकाउंट बंद पडले. पण एक लक्षात घ्या, असे हजारो विठ्ठल कांगणे आज तयार होत आहेत महाराष्ट्रामध्ये. आमचा रविराज साबळे असेल मित्रांनो, त्यांना पण नोटीस यायला लागलेल्या आहेत. मित्रांनो, सरकारविरुद्ध बोलायचं म्हटलं तरी तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहात. आपल्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकारावरच आज गदा येत आहे. हे कितपत योग्य आहे? मित्रांनो, तुमच्याबरोबर तुम्ही एखादं चुकीचं काम करताय. कोण तो कॅप्टन अशोक खरात आणि त्याच्या सोबत येणाऱ्या त्या महिला कोण आहेत? त्या महिला उद्योगपतींच्या बायका आहेत. तुम्ही आता ते सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिले असतील. मित्रांनो, तुम्हाला कशावरून दिसतंय की तो कॅप्टन अशोक खरात त्या महिलांवर जबरदस्ती करतोय? कुठल्या एकाही व्हिडिओमध्ये जबरदस्ती करताना दिसलेला नाहीत. हे सर्व त्यांच्या दोघांच्या सहमतीने चाललेल्या गोष्टी आहेत. आणि मग विठ्ठल कांगणे सरांनी त्या ठिकाणी
त्याच विषयी एक व्हिडिओ बनवला होता की बाबा कॅप्टन अशोक खरात आणि त्या महिलांचं जे काही संबंध असतील ते मित्रांनो त्यांच्या सहमतीने होत आहेत असा एक व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओवर त्या ठिकाणी आक्षेप घेण्यात आला आणि सरकारकडून विठ्ठल कांगणे सरांचं अकाउंट बंद करण्यात आलं. तसंच यापूर्वी विठ्ठल कांगणे सरांनी अनेक वेळा सरकारला धारेवर धरलेलं आहे. सरकारच्या विविध चुकीच्या धोरणांवर त्यांना टीका केलेली आहे आणि बोललेले आहेत. बोलायचं नाही का तुमच्यावर वरचढ? आता आम्ही परवा साताऱ्यात काय झालं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला, ज्यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड होती, तुम्ही जर एखादं भेटत नसेल साम दाम दंड भेद सर्व गोष्टी वापरायच्या आणि आमचीच लाल म्हणायचं, हे कितपत योग्य आहे? सातारमध्ये पालकमंत्र्याला मित्रांनो त्या राड्यामध्ये पालकमंत्री सातारचे असतील त्यांनाही मित्रांनो दुखापत झाली. जे 2 सदस्य होते त्यांच्यावरही आणि निवडणूक असताना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे पोलिसांना त्या ठिकाणी एखाद्या उमेदवार जो मतदार आहे त्याला अटक करायचं संबंध नसतो, पण त्या ठिकाणी कोणाच्या तरी सांगण्यावरून त्या ठिकाणी त्या दोघांना 5 फुटाच्या अंतरावरून त्या ठिकाणी अटक केलेली आहे. निवडणुकीला फक्त 5 मिनटं बाकी असताना. तुम्हाला जर हे करायचं आहे, सत्ता मिळत नसेल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट वापरता, साम दाम दंड भेद सर्व गोष्टी वापरता, काहींना आमिष दाखवता. अहो काय चाललंय सध्या महाराष्ट्रामध्ये? हे सोशल मीडियावर पण पोरं बोलतात, तेही तुम्हाला पाहवत नाही. त्याची तुमच्याकडे उत्तरं नाहीत, त्याच्यामुळे अशा खोट्या प्रकारचे गुन्हे दाखल करताय, अकाउंट सस्पेंड करताय. हे कितपर्यंत योग्य आहे ते मित्रांनो बघा, कारण महाराष्ट्रामध्ये सध्या लोकशाही आहे की नाही हेच आम्हाला समजेना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला होता, पण तोच अधिकार आता कुठंतरी संपून जातोय का, हे या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अशा अनेक गोष्टी आहेत की दाबल्या जातात. आता बोलायचं नाही कोणी, फक्त गप्प बसायचं आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काय तमाशा चाललाय तो पाहत बसायचं. आम्ही कोणाचा विरोध करत नाही, आम्ही कोणत्याही पक्षाचा विरोध करत नाही, आम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थक नाही, पण जिथं चूक आहे, एखादी गोष्ट चुकत असेल तर तिथं बोललं पाहिजे. जातीचं राजकारण असो, धर्माचं राजकारण असो, तुम्ही राजकारण करत राहा, पण एखादा जर तो विरुद्ध बोलतोय, तुमच्या विरुद्ध बोलतोय आणि खरी गोष्ट बोलतोय म्हणून जर तुम्ही त्या ठिकाणी त्याचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर ते कुठंतरी चुकीचं आहे. आणि मित्रांनो खऱ्या अर्थानं ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, चुकीला चूकच म्हटलं पाहिजे. चुकीला बरोबर नाही ना म्हणता येत. तुम्ही चूक करताय तर तुम्हाला तिथं बोललं पाहिजे. आता विरोधी पक्ष पण नाही आहे आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये. दिसतंय का विरोधी पक्षाचा कोणी बोलतोय का, आवाज उठावतोय का? विरोधात पण कोण नाही, सत्तेतच सगळे आहेत. सामान्य जनतेनं काय करायचं? या सर्व गोष्टी आम्हाला आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना च्या डोक्यामध्ये येत आहेत. किंवा बोलायचं तर कुणाक बोलायचं, एखादी व्यथा मांडायची तर कुठं मांडायची, म्हणून ही पोरं सोशल मीडियाला आपली व्यथा मांडतायत, पण ह्यांना तेही पाहवना. तर मित्रांनो एक लक्षात घ्या, आता सोशल मीडियावर बोलतानाही तुम्ही थोडं जपून बोला. एखादी शिवी असेल किंवा एखाद्या शब्दाचा वाईट शब्दाचा प्रयोग करू नका, कारण खऱ्या अर्थानं आता त्या ठिकाणी माध्यमातून जे आपले राज्यकर्ते आहेत, प्रस्थापित आहेत, त्यांना सोशल मीडियावर पण आता आणला आहे, गदा आणणार आहेत आणि लवकरच बरेच अकाउंट त्या ठिकाणी डिलीट होऊ शकतात. तर मित्रांनो बोला, मुद्देसूद बोला, कोणावरही टीका करा, काय अडचण नाही, फक्त शब्द व्यवस्थित वापरा. काही शब्द असतील चुकीचे, एखादी शिवी असेल किंवा एखाद्याचं मन दुखवेल अशी गोष्ट करू नका. आणि मित्रांनो बोलायचे बोलत राहा, कारण हजारो विठ्ठल कांगणे तयार होणार आहेत भविष्यामध्ये, हजारो आमचे रविराज साबळे पण तयार होणार आहेत. तर मित्रांनो एकाचा आवाज बंद केला म्हणून कुणी बोलायचं थांबणार नाही. फक्त तुम्ही अकाउंट बंद करू शकता, पण त्या माणसाचं तोंड बंद करू शकत नाही, एवढं लक्षात घ्या. एक अकाउंट गेलं असे हजारो अकाउंट ओपन होतील मित्रांनो. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.